थोडंसं भागी घेऊ आणि याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये विस्तृत जाऊ। जल जीवन मार्गदर्शक सूचना योजनांची देखभाल दुरुस्ती करणे। ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आपल्या याच्यामध्ये त्या सूचनांप्रमाणे आपण जर चाललो तर आपलं नियमित पाणी आणि बंद पडणार नाही। त्यानंतर पाणी पुरवठा सुविधांचे संचालन देखभाल दुरुस्ती संकल्पना आणि महत्त्व। त्याची संकल्पना काय आहे? ज्या पाणी पुरवठ्याच्या सुविधा ज्या आपण सुविधा पुरवतो त्याबद्दल काय तांत्रिक माहिती असायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे, त्याचा आर्थिक ज्ञान असायला पाहिजे आणि संस्थात्मक कोण आली? ग्रामपंचायत। या ग्रामपंचायतला या व्यवस्था जर आपण सुरळीतपणे पार बघितल्या तर आपण चांगल्या प्रकारे देखभाल दुरुस्ती करू शकतो। आता याच्यामध्ये हा काय याचे उपाय आपण का बरं बंद पडते याचे कारण इथे दिलेले आहेत। अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ग्राहकांच्या सुविधेची उदाहरण बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। तुम्ही इथं जल सुरक्षक आहे, ग्रामपंचायतचे कर्मचारी आहे, ग्रामसेवक बंधू आहे आणि सरपंच मॅडम आहे, सदस्य पण आहे। तुम्हाला माहित असेल तर तुम्ही जर वर्गणी मागायला जातात त्यांची तर पैसे भरा पाणीपट्टी कर मागायला जातात ते म्हणते तू आपल्याकडे आम्ही देत नाही। का नाही देत? आमच्याकडे नियमित पाणी पुरवठा होत हा येतो प्रश्न। मग याच्यावर आपल्याला मात करता येईल की नाही? येईल की नाही? मग याच्यावर मात करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल आपण पुढे बघू। ओके। त्यानंतर निर्माण झालेल्या सुविधेतून अनियमित पाणी पुरवठा काही निर्माण होतात सुविधा ज्या आपले काही प्रॉब्लेम वेळेवर क्रिएट होतात। कधी मोटर बंद पडून जाते, पडते की नाही? कधी ते आपल्या पंपामध्ये स्विच लाईट बंद पडून जाते त्यामुळे ते पंप चालतच नाही, बरोबर आहे? कधी कधी वितरण व्यवस्थापनामधूनच लिकेज होते, वॉल बरोबर काम करत नाही। या अनेक या आपल्या पाणी पुरवठ्याचे जे उपांग आहे त्या उपांगाला काय कारण आहे, कशामुळे आपले हे होत आहे हे तुम्ही त्या गावचे असल्यामुळे तुम्हाला ज्ञान असतो। आपले कोणत्या कारणामुळे बंद पडत असतात त्याचं जर तुम्ही आपल्याला नोटेट केलं, लिहून ठेवला आणि त्याच्यावर जर उपाय केले तर आपले बंद पडणार का? तर याला सुद्धा आपण हे करायला पाहिजे। पाणी पुरवठा सुविधांचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष, कारण की तुम्ही खूप वेळा पाहिलं दुर्लक्ष होतो की नाही? होतो की नाही? जल सुरक्षक तुम्ही आहात, कारण की वॉल मधून पाणी जात राहते, जेव्हा मोटर जाते ती चालवते तेव्हा पाणी ओव्हरफ्लो होते, मोटर बंद पडून जाते। मोटर बंद पडणे म्हणजे मोटर बंद पडली 4-5 दिवस पुरसा। तर या बाबी जर आपण वेळोवेळी जर त्याकडे दुर्लक्ष नाही केलं, वेळोवेळी त्याची बरोबर तपासणी केली, वेळोवेळी त्या लहान बाबीकडे लक्ष देऊन जेव्हा दुरुस्ती केली तर काय होईल? बरोबर आहे का? काही काय म्हटलं आहे? अशाश्वत पाणी पुरवठ्याची ग्राहकांची पाणीपट्टी भरण्यात आम्ही नाही भरत पाणी, ग्राहक आपल्याला पाहू देतो अशी किती लोक असते? 10-20% लोक किती पाणी पुरवठा करा मी नाही भरत पैसे, ग्राहक तिथे पाहून घेतो। सरपंच